काय तर आता पेणकरपाड्याचा संघ म्हणजे घरचा संघ आयोजकांचा संघ मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले पेणकरपाडा मास्टर टीमनं आणि इन्व्हाइट केलंय ते म्हणजे निश्चितच ओम ब्रह्मदेव मास्टर टीमला बॅटिंगसाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय एका बाजूला आहेत निलेश पाटील कॅप्टन तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे जितू यांना पहिला स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जर त्या अलॉंग द कार्पेट येतोय तो म्हणजे निश्चितच लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव इथे मिळते एका धावेने संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते ती म्हणजे एकूणच टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टरच्या आणि लक्षात घ्या प्रत्येक संघाच्या माहितीसाठी आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे मित्रांनो एकूणच आमच्या उजव्या बाजूला भोजन कक्ष या भोजन कक्षामध्ये जाऊन आपण आस्वाद घ्यायचा आहे क्रॉस बॅट स्ट्रोक आहे चांगला फटका आहे मनोजच्या डोक्यावरून चेंडू डोलवलाय बॅकअप झालाय गणेश मात्र इथे दुसरी धाव अवेलेबल होतीये या दोन धावा प्रशांत वर्तक यांना तुम्ही पाहू शकता पहिले षटकासाठी मात्र इथे कौतुक आहे जितू यांचं अगदी आपण बघतोय या वयात सुद्धा अगदी त्यांचं क्रिकेट सुरू आहे आणि खासियत आहे ओम ब्रह्मदेव गोडदेवची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली आहे पेणकरपाडा वर्सेस गोडदेव तिसरा सामना सुरू झालाय वेळेकडे देखील लक्ष असू द्या प्रत्येक इनिंग अगदी 25 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजे शॉर्टबॅट डिलिव्हरी आहे बॅकवर्डला गेले चांगला स्ट्रोक नाही आहे इथे या मोहन यांचा झेल आणि परतावा लागेल ते म्हणजे जितू यांना पहिली विकेट आले टाळ्याचा कडकडाट झालाय पहिली विकेट टीम ओम ब्रह्मदेव मास्टरची धावसंख्या 3 आहे जितू परतलेत जितू भाऊ परतलेत नवीन बॅटर आता पंकज मैदानाच्या आतमध्ये डावखुरा बॅटर आहे या मैदानाचा विचार करता निश्चितच प्रत्येक वेळा आम्ही सांगत असतो की डाव्या हाताच्या खेळाडूला ऍडव्हान्टेज आहे मात्र लक्षात घ्या प्रत्येक डावखुरा बॅटर इथे देखील झुंजताना दिसेल कारण बरेच असे कमी डावखुरे बॅटर आहेत ज्यांनी या मैदानाचा वापर करून घेतलाय मात्र इथे आता हवेचं प्रमाण बघा ताशी अगदी 35 ते 40 किलोमीटर पर वेगाने वारे वाहत आहेत आणि त्यामुळे या बॅटरला संधी आहे मात्र त्या संधीचा फायदा करावा लागेल प्रशांत वर्तक स्वतःच्या घरच्या मैदानात अगदी चांगली कामगिरी यशांच्या पाठीमागे शशिकांत वर्तक शॉर्ट मिड विकेटला आपल्याला मोहन पाहायला मिळत आहेत डीप मिड विकेटला निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे गणेश त्याच्यानंतर हेमंत यांना तुम्ही पाहू शकता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि दीपक लॉंग ऑन बाउंड्रीवर उभा आहे तर निश्चितच भाऊला तुम्ही पाहू शकता डीप स्क्वेअर लेगला ऑन साइडला आहे प्रोटेक्शन पंकज साडे शॉर्ट अप डिलिव्हरी आहे पुलचा हा फटका टॅप केलाय ऑन साइडला भरपूर वेगाने तिथे विके आलाय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो दिला जातोय मात्र थ्रो थोडंसं आवाक्याच्या बाहेर आहे या दोन धावा थोडीशी रिक्स होती मात्र रिक्स घेतल्या नाही तर आयुष्यात काय घडेल आणि तीच गोष्ट इथे पंकज देखील दाखवते या दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे ती जाऊन पोहोचती आहे 5 या आकड्यावर पेणकरपाडा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स तर आज अनेक माजी खेळाडू देखील दिसत आहेत ओम ब्रह्मदेवचे त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय अमोल वेतुस्कर सर असो हेमराज पाटील असो अनेक अनेक माजी खेळाडू आलेत सहकार्य करायला ओम ब्रह्मदेव गोडदेवला फुल पिच डिलिव्हरी आहे मात्र क्रॉस बॅट स्ट्रोक आहे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये चेंडू निर्धाव होता इथे गतीमधील परिवर्तन हे महत्वपूर्ण ठरलंय आणि प्रशांत वर्तक आपला एक्सपिरियन्स इथे दाखवत आहेत गुड बॉल अतिशय चांगला चेंडू हाताळलाय काय ते प्रेक्षक पुन्हा एकदा फ्लाइट केलाय ड्राइव्ह केलाय मात्र इथे नक्कीच एक धाव अवेलेबल असेल भरपूर वेगाने तिथे मनोज आलाय थोडंसं फंबल झालंय आणि इथे दुसरी धाव थोडंसं कॅज्युअल क्रिकेट दिसलंय मनोज मार्फत अजून चांगल्या पद्धतीने येणे गरजेचं होते या दोन धावा शेवटच्या अगदी चेंडूवर संघाची धावसंख्या 7 चांगली गोलंदाजी प्रशांत वर्तक यांनी पहिले षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलंय त्यामुळे आता इथून पुढे संघाच्या धावसंख्येला लगाम घालायचाच आहे पहिल्या सामन्यात ज्या वेळेला हवेचं प्रमाण नव्हतं त्या सामन्यात आर के मोरवा संघाने 59 धावा कुठल्या त्यानंतर निश्चितच आपण बघतोय NS बाइंदर वर्सेस एकूणच नवगर मास्टर्स या सामन्यामध्ये धावसंख्या 40च्या आत पाहायला मिळाली त्यामुळे या सामन्यावर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत प्रेक्षकांच्या अपेक्षा त्यांना पूर्ण करायच्या आहेत मात्र पेणकरपाडा संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि त्याचा विचार आहे की 45च्या आतमध्ये त्यांना रोखायचं आहे ते म्हणजे टीम ओम ब्रह्मदेव गोडदेवला त्यांचे प्लॅन आहेत मात्र प्लॅन एक्झिक्यूट करावे लागतील
लक्षात घ्या, जेवणाची व्यवस्था सुरू झाली, जेवणाचा आस्वाद घ्या प्लीज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. हेमंतला तुम्ही पाहू शकता, हेमंत मात्रे चांगले क्रिकेटर आहेत आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने त्यांची चांगली कामगिरी आम्ही पाहिलंय. खास करून मोरव्याला देखील अतिशय चांगली कामगिरी राहिली होती आणि उत्कृष्ट गोलंदाज आय थिंक हा किताब देखील त्यांनी उचलला होता आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं टीम पेनकरपाडा मास्टर्सनं. काय अफलातून सेलिब्रेशन होतं. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी आपण बघतोय या प्रोटेक्शन दिले होते, इथे खराब क्षेत्ररक्षण राहिलंय, मात्र प्रयत्न चांगला केला अमितनं, मात्र थोडस डिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळालं तिकडे आणि इथे 4 धावा. लकी चौकार टीम ओमब्रमदेव साडी. थँक्यू व्हेरी मच डीजे सचिनचा एकूणच म्युझिक तुम्हाला ऐकायला मिळतंय. अतिशय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे DBN लाईव्ह मार्फत. अगदी सगळी क्षणचित्र पकडली जात आहेत आणि अमितचा हा प्रयत्न देखील अफलातून होता, मात्र शेवटच्या क्षणी चेंडूने सीमारेषा गाठलीच. या 4 धावा संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 11 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल हेमंत वर्सेस निलेश पाटील. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय, जबरदस्त टॅप केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक राकेश चिते आहेत, मात्र या 2 धावा घरच्या मैदानावर दबाव आहे आणि असं असताना निश्चितच दबावामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण यशस्वी खेळाडू तोच असतो जो प्रेशर हँडल करतो आणि प्रेशर हँडल करताना निश्चितच तुमचा कस आहे, तुमची कसोटी आहे. भले ही लिमिटेड ओव्हरची क्रिकेट आहे, मात्र या क्रिकेटमध्ये देखील तुमची एक कसोटी आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहावंच लागेल आणि त्यासाठी निरंतर असा सराव गरजेचा असतो. हेमंत पुन्हा एकदा सज्ज झालाय. निलेश साडी धावसंख्या वाढली या षटकामध्ये. सॉफ्ट हँडचा वापर, फ्लिकचा एक वेगळा फटका पाहायला मिळाला आहे आणि पंचाच्या अगदी बाजूने चेंडूला ढकललाय. गुड क्रिकेट. निलेश पाटील यांना पूर्ण कल्पना आहे इनिंग कशी फुलवावी याचा अतिशय चांगला प्रात्यक्षिक दाखवतोय. घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये निलेशला बरंच मिस केलं गेलं आणि म्हणूनच कदाचित या स्पर्धेमध्ये येत असताना निश्चितच निलेशने ही जबाबदारी आता स्वीकारली आहे कॅप्टन आहे टीमचा आणि आतापर्यंत आकर्षक कामगिरी राहिले. वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 9 धावा निलेश खेळतोय, तर पंकज 4 चेंडूमध्ये 3 धावा करून 3 चेंडूमध्ये 4 धावा करून खेळतोय. धावसंख्या 15, गडी बाद 1. अनेक मान्यवर प्रेक्षक येताना दिसत आहेत, त्यांचंही करूया स्वागत. DBN लाईव्ह वर घर बसल्या एन्जॉय करतायत ही स्पर्धा, त्यांचंही करूया स्वागत. मेजवानी आहे क्रिकेटची. पुन्हा एकदा समोर खेळल्यात, चांगला फटका आहे. अमित भरपूर वेगाने आलेत. गुड क्रिकेट. मगाशी देखील आम्ही चर्चा करत होतो की 40+ मास्टरनं काय दिलंय, तर 40+ मास्टर क्रिकेटनं सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली ती म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वाला, तो म्हणजे आनंद. अगदी आपण बघतो वेगवेगळ्या 23 गावातील ही माणसं एकत्र येत आहेत, चांगलं क्रिकेट खेळत आहेत, भाऊबंदकी दाखवली जाते आणि क्रिकेट देखील अगदी त्या दर्जावर खेळलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारतने मगाशी सांगितली की ती म्हणजे नीटनेटकं आयोजन. हा एक महत्त्वाचा गुणधर्म या स्पर्धांचा आहे. त्यामुळे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं मनापासून कौतुक आहे. अगदी ही सगळी पदाधिकारी मंडळी आहेत ती झटत आहेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि 23 गावांवर त्यांचा अतिशय उचित कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत पुढचा चेंडू, पंकज साडी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. या विकेटनं बऱ्याच गोष्टी दाखवल्यात. या विकेट आपण बघतोय या मागच्या काही वर्षामध्ये अगदी ब्लू शार ही विकेट होती, आता मात्र रेड ऑक्साईडचा कलर आपल्याला पाहायला मिळतो या विकेटवर. तर ही देखील एक खासियत राहिली आहे. थोड्याच वेळात म्हणजे पुढच्याच कदाचित हप्त्यामध्ये PPL सुद्धा येते, पेनकरपाडा प्रीमियर लीग येते मित्रांनो, ती देखील एन्जॉय करा. 3 आणि मला वाटतं 4 तारखेला ती म्हणजे पुढच्याच हप्त्यामध्ये ती पेनकरपाडा प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानामध्ये. षटक संपलेले 2, धावसंख्या झाली 16, सरासरी 8 डावांची आहे. गडी बाद झाला 1. ऐकूया म्युझिक, पुन्हा एकदा येऊया या मॅच मध्ये. मुचा अभिमान मुचा घेऊया शपथ पुन्हा. तू श्वास मुचा अभिमान मुचा घेऊया शपथ. मान्यवर कक्षामध्ये निश्चितच आपण बघतोय या
सन्मान्य उद्योजक रामजीभाई बडवाड इथे उपस्थित आहेत. निश्चितच तसेच परशुरामजी म्हात्रे साहेब आजच्या उद्घाटक या कार्यक्रमाचे ते देखील उपस्थित आहेत. जातीनं लक्ष घालतायत या कार्यक्रमाकडे आणि निश्चितच आनंद घेत आहेत. एकूणच 40+ मास्टर क्रिकेटचा नेक्स्ट बॉलर दीपक येतोय. फ्लाइट दिले सॉफ्ट हँडने खेळलेत. निलेशचा हा चांगला फटका म्हणून इथे दुसरी धाव अवेलेबल आहे. गुड क्रिकेट. अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या 2 धावा सोडल्या जात आहेत. हे क्रिकेट आहे ओम ब्रह्मदेव मास्टर्स. अभिनवचं ते सुंदर मैदान, अप्रतिम प्रॅक्टिस पाहायला मिळते आणि निश्चितच धावसंख्या कशा वाढवल्या जातील या गोष्टीकडे अगदी प्रामाणिक लक्ष आपल्याला पाहायला मिळते. गुड क्रिकेट बाय निलेश पाटील. वैयक्तिकरित्या 7 चेंडूमध्ये 12 धावा नाबाद. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 18. दीपक पुन्हा एकदा थोडासा आपटलाय चेंडूला. तितका चांगल्या पद्धतीने चेंडूला कटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप कव्हरला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो येतोय. अफलातून थ्रो आहे. मात्र इथे शशिकांत वर्तक यांच्या हातामध्ये चेंडू नाहीये. अजून एक धाव इथे मिळेल. कदाचित इथे विकेट सॅक्रिफाईस केले का, गरज नव्हती या गोष्टीची. मात्र निलेश पाटील इथे बाद होत आहेत. इथे शशिकांत वर्तक यांचं प्लॅन होतं का काय माहित, देव जाणे. मात्र इथे विकेट आले आणि अगदी मोठी विकेट आली. निलेश पाटील थोडेसे थकले होते आणि त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे होतं पंकजनं. 2 धावा झाल्या होत्या. मात्र ही तिसरी धाव अगदी चुकीची ठरली आहे. मोमेंटम चांगल्या पद्धतीने पुढे सरकत होता. मात्र तो मोमेंटम आता थांबतो. याचं कारण रनआउटच्या रूपाने विकेट आली आहे. करूया निर्धार एक होऊया, करूया निर्धार एक होऊया, बेणकर पाडा पुढे नेऊया, बेणकर पाडा पुढे नेऊया. एका दिशेला बसले मारुती, एका दिशेला बाप्पा गणपती, अन गावा संरक्षिती शिव पार्वती. निर्भा देवीची गाव निर्मिती, श्री दत्ताची ओढ ही मला, साई विठ्ठलाचा ध्यास हा मला, बेणकर पाडा पुढे नेऊया. क्या बात आहे, क्या बात आहे. काय अप्रतिम गाणं बनवलंय आणि अगदी पेनकरपाडा गावाची महती त्या एकूणच गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. अप्रतिम गाणं. दीपक पुढचा चेंडू शॉर्ट ऑन डिलिव्हरी आहे. ऑन साइड टॅप केलाय. चेंडू भरपूर वेगाने आलाय. गणेश एक जबरदस्त खेळाडू आहेत. एकच धाव मिळणार आहे. व्हॉट अ थ्रो. वेलकम वेलकम जया सिंजेचे सन्माननीय ओनर आणि एकूणच अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेतील एक सन्माननीय खेळाडू ते म्हणजे रमा भाऊ यांचं आगमन झालंय. मीरा मास्टरचे अफलातून खेळाडू आहेत आणि मॅजिकल बॉलर आहेत. त्यांचं वेलकम करतोय आम्ही पेनकरपाडा माध्यमातून. वेलकम रमा भाऊ, स्वागत आहे आपलं. इथे आपण बघतोय एकच धाव मिळते. एका धावने संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलाय. निलेश परतलाय. निलेशची वैयक्तिक धावसंख्या बघितलं तर 8 चेंडूमध्ये 14 धावा केला आणि त्याचाच बंधू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे विक्रम पाटील. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू. हा चेंडू डाऊन द लेग आहे. डाऊन द लेग आहे का हा प्रश्न विचारलाय पंचांना. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. थँक्यू व्हेरी मच अंपायर. 22 धावा, 2 गडी बाद. ओम ब्रह्मदेव घोडदेव मास्टर्स वर्सेस पेनकरपाडा मास्टर्स. काय प्रेक्षकांची संख्या आहे, काय अफलातून नियोजन आहे. आणि लक्षात घ्या, चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. जेवण सुरू आहे. शॉर्ट ब्लेंड डिलिव्हरी आहे. कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू डॉट येतोय. थोडासा उशीर केलाय हा फटका खेळताना, तो म्हणजे विक्रम पाटीलना. आज बॅटिंग लाईन मोठी आहे टीम गोडदेवची, नो डाऊट. अजून जय पाटील यायचा बाकी आहे, महेंद्र यायचा बाकी आहे, नितीन नाईक यायचा बाकी आहे. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आणि यस, मुकेश देखील आहे. फुल टॉस डिलिव्हरी आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. धावा किती मिळणार तर फक्त एकच. अजून चांगल्या पद्धतीने खेळू शकले असते विक्रम, मात्र काहीतरी वेगळं मनात चाललंय की जास्तीत जास्त स्ट्राईक पंकज पाटीलकडे कसं ठेवलं जाईल. प्लॅनिंग असतं, लक्षात घ्या, प्लॅनिंग असतं. बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, त्या मनामधल्या गोष्टी आपण एक्सप्रेस करायच्या असतात. मात्र एक्सप्रेस करत असताना समोरच्या सुद्धा प्लॅन आहेत. त्यामुळे कदाचित हा एक बुद्धिबळाचा पट आहे. समोर एक चाल रचली तर तुम्हाला देखील चालच रचायची आहे. दीपक टू पंकज.
इथे मोठा फटका येणार का? अतिशय चांगलीच पद्धतीने हा फटका टर्न केलाय डिस्को लेग रिजन मध्ये. रॉंग एंडला थ्रो दिलाय, मात्र या 2 धावा. धावसंख्या पुढे सरकेल ती 25 झाले. षटकं संपलेली 3 म्हणजे सरासरी जर बघितले तर निश्चितच 8.33 ची आहे. चांगली सरासरी म्हणेन मी. अजून येणारी 2 षटकं आणि आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येते, त्यामुळे पुन्हा एकदा तीच गोष्ट आज सकाळपासून जी गोष्ट घडतीये, या 3 षटकानंतर ही मॅच बदलेल का हा प्रश्न आहे. थोड्याच वेळात त्याचं उत्तर मिळेल. मात्र ऐकूया म्युझिक आणि पुन्हा येऊद्या या मॅच मध्ये. कम ऑन डीजे सचिन. पुन्हा नव्याने मोकळा श्वास घेऊ पुन्हा रे, श्वास घेऊ पुन्हा रे. नव्या दिशेला नव्या युगाला आरंभ करूया नव्या पर्वाला, करूया नव्या पर्वाला. या मातीशी एक आम्ही, या मातीचे लेक आम्ही. पेंडकर पाडा पुढे नेऊया, पेंडकर पाढा पुढे नेऊया. थँक्यू. तर ड्रिंक्स ब्रेक झालाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये हे अप्रतिम गाणं तुम्ही एन्जॉय केलं. पेंडकर पाड्याला पुढे न्यायचं आहे आणि त्यासाठी सर्वांचं एकत्रित येणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल येत आहेत. अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज आणि मोरव्याच्या मैदानात विशालला करामत केली होती. लागोपाठ 4 विकेट्स त्यांनी आपल्या एकाच षटकामध्ये मिळवल्या होत्या. त्यामुळे निश्चितच विशालवर लक्ष असेल ती म्हणजे टीम पेंडकर पाड्याचा. तो दुसऱ्या बाजूला इथे अप्रोच आता लक्षात येईल तो म्हणजे निश्चितच विक्रम पाटील यांचा. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजून जर विचार केला तर 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील टीम गोडदेवला. लेट्स सी काय घडतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षण बघा अप्रतिम. नाव आहे प्रशांत वर्तक आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण होते. जवळजवळ एक धाव वाचवले. नो डाऊट. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत होता डीप मिड विकेटला, मात्र आपल्या उजव्या हाताचा वापर, आपल्या हाईटचा वापर आणि आपल्या एकूणच क्रिकेटिंग स्किलचा वापर तिथे पाहायला मिळालाय आणि निश्चितच अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. थँक्यू व्हेरी मच डीबीएन लाईव्ह. लगेच सर रिप्ले त्यांचा रेडी असतो. हे आहे डीबीएन. सव्वीस धावा 2 गडी बाद. 4थं षटक मैदानात सुरू झालंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे हा चेंडू डाऊन द लेग आहे. वाईटचा इशारा झालाय. अवांतर धाव मिळेल. या धावा रोखाव्या लागतील कारण लक्षात घ्या लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये जर तुम्ही 4 ते 5 वाईड कन्सिड कराल तर ती मॅच 5 ओव्हरची नाही, ती मॅच 6 ओव्हरची बनते. आणि म्हणूनच समोरच्या संघाला सपोर्ट द्यायचा आहे की त्या संघाच्या विरुद्ध चांगली कामगिरी करायची आहे या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा रनवे मध्ये थोडीशी चूक होते. थँक्यू व्हेरी मच अंपायर. रिदम भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे क्रिकेटमध्ये, अगदी बॅटरचा किंवा गोलंदाजाचा. फुल टॉस डिलिव्हरी आहे. ऑन साइडला फटका प्रॉमिसिंग नाही आहे तरी देखील आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गुड कलेक्ट अँड थ्रो. अफलातून थ्रो होता, मात्र इथे फलंदाज सुखरूप आहेत का याचा डिसिजन अजूनपर्यंत नाही आहे. थोडासा उशीर केला तिथे विशालना, मात्र काय थ्रो होता, काय थ्रो होता गणेशचा. आपल्या शोल्डरची पॉवर दाखवली गणेशना. गुड फिल्डिंग. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. अगदी दूध का दूध पाणी का पाणी स्क्रीनवर आपण पाहू शकतो. हे आहे डीबीएन लाईव्ह. अगदी चेंडू पकडणं, ऍक्शन पकडणं म्हणजे काय तर डीबीएन. लवकरात लवकर फॉलो करा या चॅनलला. ऑन साइडला फुल टॉस कन्वर्ट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय वेगानं थ्रो दिलाय. एकच भाऊ, आपला भाऊ विकी भाऊ आणि भावाची जर्सी घालून तो खेळतोय. ती लकी जर्सी आहे. अगदी जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून अजूनपर्यंत तीच जर्सी आहे आणि धुतली सुद्धा नाही बघा. धुतले का? थँक्यू. थोडीशी मस्करी करायला हरकत नाहीये, आपला मित्र आहे तो. चला वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. विशाल आलाय गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस डिलिव्हरी. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. मनोज आहेत, सोडणार नाहीयेत.
विकेट आली आहे, मोक्याच्या क्षणी विकेट आले. विक्रम जास्त काही करू शकला नाहीये या मॅच मध्ये, त्यामुळे ही विकेट निश्चितच चांगला हुरूप देऊन जाईल तो म्हणजे टीम पेनकर पडाला. विकेट डाऊन. संघाची धावसंख्या 30 गडी बाद 3. वादळाशी भिडायला देशील का बळ, तलवारीची पात नको लेखणीची धार. देवा निजले तर त्यांना उठविशील कार, गावाच्या रक्षणास साथ देतील कार. गावासाठी एक होती, एक रक्त एक नाती, पेनकर पाडा पुढे, पेनकर पाडा पुढे नेऊया. धन्यवाद धन्यवाद. काय अफलातून गाणं रचलंय, कौतुक आहे त्या एकूणच गीतकाराचं, ज्यांनी गायलंय त्यांचं आणि एकूणच या म्युझिकचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय पाटील, एक महत्वपूर्ण खेळाडू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गोरदेव संघासाठी आणि एकूणच जय पाटील साठी आहे ती म्हणजे हे त्याचं आवडतं मैदान आहे. या मैदानात अनेक स्वीट मेमरीज आहेत, अनेक चांगल्या खेळी त्याच्या नक्कीच तैनात आहेत. आणि निश्चितच गोलंदाजी सुद्धा अफलातून केली होती. अगदी 2 वर्षापूर्वीचा जर काळ आठवला तर जय पाटील ॲज अ अष्टपैलू खेळाडू अप्रतिम कामगिरी केली होती. प्ले अँड मिस आय थिंक तिथे इनर एज होती. मात्र चेंडू ग्लोव्ज मध्ये नाही आहे तो म्हणजे शशिकांत वर्तक यांच्या, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव संपतोय. वेल बोल्ड विशाल, अफलातून कामगिरी, अगदी आपल्या विकेटवर हा दमदार मारा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या एकूणच रिप्ले मध्ये जर बघितलं तर पेस जबरदस्त होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू कट देखील झाला होता आणि एक स्लाइड एज होती. मात्र हा सोपा झेल सोडलाय शशिकांत वर्तक यांनी. शॉर्ट अप डिलिव्हरी आहे ऑन साइडला, बघतोय आपण निश्चितच टॅप केलाय डाऊन द ग्राउंड. एक धाव पूर्ण होते. थ्रो थोडासा खराब आहे, यावेळेला थोडंसं जास्त अग्रेशन दिसलंय, त्यामुळे इथे आपण बघतोय या एकच धाव आय थिंक इथे गणली जाईल. थँक्यू व्हेरी मच अंपायर. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती म्हणजे 31. 3 गडी बाद, धावसंख्या 31. 4 षटकानंतर ही परिस्थिती आहे. हवेचं प्रमाण सुरू झालंय मात्र धावा कमी होऊ लागलेत. हे मैदान थोडंसं वेगळं मैदान आहे. पहिल्या सामन्यात बघितलं तर हवा नव्हती आणि त्याचा पूर्ण फायदा उचलला तो म्हणजे मंगेशनं. 44 धावांची खेळी, मात्र मंगेशची ती एकट्याची 44 धावांची खेळी आणि त्यानंतरचे आपण 2 सामने आतापर्यंत बघतोय अजूनपर्यंत 40 गाठलेला नाहीये. त्यामुळे काय एक्झॅक्टली घडतंय इथे याचा अंदाज कोणीच बांधू शकणार नाहीये. तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे मात्र शेअर टॅलेंटवर क्रिकेट खेळावं लागेल. तुम्ही जर निसर्गाचा अंदाज जर घ्यायचा झाला तर तुम्ही तसं करू शकणार नाहीये. सध्या निसर्ग अगदी कहर बरतोय कारण तापमान जबरदस्त वाढत चाललंय. येता काळ कसा असेल काही कल्पना नाहीये. स्वतःची काळजी तुम्हाला स्वतः घ्यावीच लागेल. मात्र सध्या या टुर्नामेंट मध्ये पेनकरपाडा मास्टरनं चांगली काळजी तुमची घेतली आहे. पाण्याची गरज असेल पाणी प्या, अजून काही ड्रिंक्स हवे असतील ते देखील प्या. मात्र ते ड्रिंक्स कोणते तर कोकम सरबत आहे, टँकचं एक जबरदस्त ज्यूस आहे आणि निश्चितच सब्जायुक्त पाणी सुद्धा आहे. मित्रांनो एन्जॉय करा ही स्पर्धा. ऑन साइडला हा फटका डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. पुन्हा एकदा गणेश ऍक्टिव्ह आहे. गणेशचे थ्रो मात्र थोडेसे एरियल येत आहेत. एकच धाव. अमित येतोय गोलंदाजी मार्कवर. हे शेवटचं षटक आहे. टीम ओम ब्रह्मदेव साडी किती धावा अजून धाव फलकावर ऍड होतील. सज्ज आहे आमचा देवान, सज्ज आहे डीबीएन. धावसंख्या 32 गडी बाद 3. ऑन साइडला पुन्हा एकदा प्रोटेक्शन आपण पाहूया. अगदी डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला वायडिश हेमंत सुद्धा उभे आहेत आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर सुद्धा इथे गणेशला तुम्ही पाहू शकता. अजून एक प्रोटेक्शन द्यायचा विचार आहे कारण कदाचित मोहन यांना आता आपण बघतोय शॉर्ट मिड विकेट वरून थोडंसं सिल मिड ऑफ वर आणण्यात आलंय जेणेकरून इथे जास्त प्रोटेक्शन आपण देऊ शकतो कारण नो डाऊट डावखुरा बॅटर आहे आणि तो मोठ्या फटक्यासाठी जाणार आहे. चांगलं थिंकिंग आहे, बघायचं आहे. थिंकिंग जरी चांगलं असलं तरी आता ॲज अ बॉलर म्हणून अमितची लाईन अँड लेंथ कशी असेल. आउटसाइड ऑफ स्टंप वर पिच केलाय, चांगला चेंडू आहे. तिथून या चेंडूला चांगला ड्राईव्ह, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. का अग्रेशन दाखवलं जातं इथे, गरज नव्हती या गोष्टीची. चेंडू अगोदर अडवा नंतर थ्रो करा. मात्र या महत्वपूर्ण 4 धावा ऍड होतील त्या म्हणजे टीम ओम ब्रह्मदेव मास्टरच्या टोटल मध्ये 4 धावा.
सामाजिक संस्था आयोजित 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा. थँक्यू डीजी. उपयुक्त 4 धावा आहेत, भरपूर इफेक्टिव्ह 4 धावा आहेत या लक्षात घ्या, कारण या मॅच मध्ये तुम्हाला पुढे सरकण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. आणि असं असताना जर अशा पद्धतीने धावा येत असतील तर सोने पे सुहागा. 4 धावा, धावसंख्या 36. वर पिच केल्या, पुन्हा एकदा फ्लिक पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येणार का? नक्कीच येणार आहे. डीप मध्ये भरपूर लांब क्षेत्ररक्षक उभे आहेत आणि त्यामुळे या 2 धावा. बघा, एखादा चेंडू मोमेंटम शिफ्ट करू शकतो, या मॅचला कलाटणी देऊ शकतो. फक्त गरज आहे तुमचं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं, आणि तीच गोष्ट करतोय तो म्हणजे पंकज पाटील. आतापर्यंत त्याची इनिंग जर बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीने फुलते. अगदी 3ऱ्या चेंडूवर तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तिथून पुढे असताना 10 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघालेत. वेल बोल्ड इथे अपील होत आहे, मात्र पंचांनी ते फेटाळून लावलंय. लेग बायचा इशारा आहे, 1D आहे. थँक्यू व्हेरी मच. एक धाव तिथे मिळणार आहे. 39 धावा फलकावर. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. ही इनिंग संपायला थोडासा अजून अवधी आहे. अनेक मान्यवर प्रेक्षक येत आहेत. मुर्दा संघ चांगल्या पद्धतीने इथे उपस्थित झालाय, त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मात्र आय थिंक बाळकुम संघ अजूनपर्यंत ट्रॅफिक मध्ये अडकलाय. हा चेंडू का लेफ्ट केला तुम्ही? एक काम करायचं आहे, ऍज अ बॅटर म्हणून तुमचं काम असलं पाहिजे, जो चेंडू रीच मध्ये आहे तो चेंडूला तुम्हाला खेळायचा आहे. वाईट द्यायचा आहे की नाही, पंच उभे आहेत, त्यामुळे तुम्ही लेफ्ट चेंडू लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये करू शकणार नाहीत. ती चूक झाली आहे. हा चेंडू निर्धाव येतोय. आता हा शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये. फुलटॉस डिलिव्हरी आहे, डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. मनोजचं चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देण्यासाठी थोडासा स्लाइड उशीर केलाय. या 2 धावा. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 41. 42 धावांचं एक लक्ष्य आहे. 30 चेंडू 42 धावा. पेनकरपाडा संघाला नक्कीच संधी आहे, मात्र त्यांना सामना करायचा आहे, ते म्हणजे ओम ब्रह्मदेव मास्टरच्या चांगल्या गोलंदाजांचा. त्यामुळे ही मॅच वाटतं तितकी सोपी नसेल, मात्र तरी सुद्धा या मॅचला मजा येणार आहे याबद्दल शंका नाही आहे. प्रेक्षक एन्जॉय करतायत पेनकरपाड्याची ही स्पर्धा आणि पेनकरपाड्याचा हा सामना. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण लगेचच निश्चितच मुख्य मंचावर काही सन्मान करतोय. मी अनंत वर्तक साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया, तो म्हणजे रमाभाऊ यांचा. रमाकांत भोईर मीरा मास्टरचे एक अफलातून खेळाडू आहेत आणि निश्चितच त्यांचा हा विशेष सन्मान आपण या मुख्य मंचावर करतोय. वेलकम रमाभाऊ, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि पेनकरपाडाच्या वतीनं हा आपला विशेष सन्मान आम्ही करू इच्छितोय. स्वागत आहे आपलं. भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत आणि निश्चितच लिजंड खेळाडू आहेत मीरा मास्टरचे. रमाभाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या सीएनजीचे प्राऊड ओनर आहेत. 42 धावा विजयासाठी आहेत आणि निश्चितच टीम उमरमध्ये गोडदेव लगेच मैदानाचा ताबा घेते. थँक्यू व्हेरी मच. स्वागत आहे तुमचं. आणि टीम पेनकरपाडा आता हे चेस डाऊन कसं करतायत या गोष्टीकडे देखील लक्ष आहे. विभाग प्रमुख मंगेश कमळाकर पाटील पेनकरपाड्याचे यांच्याकडून एक खास पारितोषिक आहे टीम पेनकरपाड्याला. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये 1-2 मोठ्या फटक्यांची गरजही आहे, ती म्हणजे टीम पेनकरपाडा संघाला. थँक्यू व्हेरी मच विभाग प्रमुख सन्माननीय मंगेश कमळाकर पाटीलजी. वळूया या पुन्हा एकदा इनिंग कडे. पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया, ते म्हणजे निश्चितच भारतजी राऊत यांना, आणि त्यांच्या मुखातून निश्चितच ऐकूया या मॅचची पुढची कहाणी. थँक्यू. वेलकम भारत. फुलांचा गोजेला आणि जुली गोदे कमला लग्नाचे वचन राजाची राणी हे बनवेल. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील, उद्या मला सोडून देशील. नको हुंडा पाणी मला नको घोडा गाडी, नको तुझी वाट तुझ्या प्रेमाची मला गोडी, थँक्यू. माझ्या प्रेमाची. धन्यवाद डीजे सचिन आणि अथर्व, मनापासून आभार.
बघा पुन्हा एकदा मी सूचना करतोय, आता आपण पेनकरपडा आणि गोडदेव या मॅचमधील आपण दुसरी इनिंग या ठिकाणी सुरू करणार आहोत. मात्र ही दुसरी इनिंग जर संपली आणि भालकुम संघ जर या ठिकाणी हजर नसेल तर दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. एक म्हणजेच मोरवा आणि NS भाईंदर या दोन्ही टीमनं पुढची मॅच खेळण्यासाठी रेडी राहायचं आहे. त्याच्यामध्ये जीवन घ्या. मगाशी देखील मी ते अनाउन्समेंट केली होती ज्यावेळेस सामना सुरू होता नवघर आणि भाईंदर की पेनकरपडा आणि गोडदेव ही मॅच संपली आणि बालकुम संघ जर या ठिकाणी आला नाही तर मात्र तो पुढचा एक हाफ जो आहे तो आम्ही क्लिअर करणार आहोत. हे आम्ही मगाशी देखील सांगितलं होतं. त्याच्यामुळे जर जेवढा नसाल NS भाईंदर आणि RK मोरवा जेवून घ्या, कारण या मॅच नंतर जर बालकुम संघ आला तर बालकुम संघाची मॅच होईल. मात्र बालकुम संघ जर या मॅच नंतर या इनिंग नंतर आला नाही तर NS भाईंदर आणि RK मोरवा ही मॅच होईल. कारण ट्रॅफिक भरपूर आहे, ट्रॅफिक मध्ये तो संपूर्ण संघ अडकलाय, लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी पारितोषिक आले. विभाग प्रमुख सन्माननीय मंगेशजी कमलाकर पाटील साहेब यांच्याकडून पेनकरपडा या टीमसाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. पेनकरपडा वर्सेस आपण पाहू शकाल त्या ठिकाणी उमरमध्ये गोडदेव संघ, दोन्ही संघ मीरा भाईंदर परिसरातील संघ आहेत. आणि मगाशी आमचे साथी समालोचक संघाचे पाटील साहेबांना म्हटलंय की यावेळेस एक खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे पेनकरपडा या टीमला, कारण स्विंगच्या अगेन्स्ट यावेळेस पेनकरपडा टीमला स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. त्याच्यामुळे स्विंगच्या अगेन्स्ट खेळताना पेनकरपडा संघ आता कशा प्रकारे खेळणार आहे हे पाहायला नक्कीच जे व्यासपीठावर मान्यवर आहेत त्यांना देखील नक्कीच आवडेल. बघूया टार्गेट सेट केलं आहे ते तब्बल 42 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका साईडला मोहन आणि एका साईडला आहे तो मनोज. RK मोरवा मैदान विसरता कामा नाही आहे. RK मोरवा मैदानाची जी स्पर्धा विसरता कामा नाही आहे. याच जोडीनं सुरुवात केली होती आणि जवळजवळ एक चांगली सुरुवात त्या RK मोरवा क्रीडा मैदानावर नक्कीच करून दिली होती. मात्र बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्या मोरव्याच्या स्पर्धेमध्ये घेतला होता. मनोज पाटील यांना तब्बल 68 धावा या कुठल्या होत्या आणि त्या देखील मला वाटते 22 चेंडूमध्ये 22 की 28 चेंडूमध्ये काहीतरी त्या 68 धावा मनोज पाटीलनं कुठल्या होत्या. एक बेस्ट इनिंग खेळली होती. 44 धावेची ते 2 बेस्ट इनिंग मी नक्कीच विसरू शकणार नाहीये. एकतर मोरव्याच्या मैदानावर शनिवारी खेळली होती ती 44 धावांची ती इनिंग. त्यानंतर नवघरचं मैदान बादशाह क्रीडा मैदान आणि या मैदानावर देखील मनोजच्या बॅटमधून आपण 44 धावा पाहिल्या होत्या. मास्टर्स क्रिकेट या सीझनचा विचार केला तर त्या 2 बेस्ट इनिंग या सीझनमध्ये मनोज पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. मात्र इथे हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं लेफ्ट हँड बॅटर मोहन आहे, पण आता जर आपण हवा चेक केली ना, हवेचं प्रमाण जर चेक केलं तर हवा थोडीशी मंदावलंय. कदाचित काय हा संकेत आहे का पेनकरपड्याच्या बाजूनं, असा एक आपण अंदाज वर्तवू शकतोय. कारण हवा तितकी मोठ्या प्रमाणात वाहत नाही. आता थोडासा वेग मंदावला हवेचा. पेनकरपडा मैदान आणि नक्कीच ऐतिहासिक मैदान. प्रत्येक वर्षी आपण काही ना काहीचा बदल या पेनकरपड्याच्या स्पर्धेमध्ये पाहिला. एक काळ तर जे पहिलं वर्ष पेनकरपडा स्पर्धेचं होतं मला अजूनही आठवतंय, सिंगर खास करून बोलवला होता लाईव्ह टेलिकास्टमध्ये. मॅच स्टार्ट. 42 धावा विजयासाठी आहेत. बोला रमाकांत भोईर साहेब. बघा पाण्याची गाडी आले, ज्या बाईक मध्ये रस्त्याच्या मध्ये पार्क आहेत त्या जरा प्लीज काढून घ्या. पाण्याचा टँकर आलाय, आयोजकांना विनंती करतोय. 42 धावा करायच्यात. लाईव्ह सिंगर आपण पाहिला होता, त्यानंतर एक वर्ष आपण ब्रास बँड पाहिला होता. बदल आपण नेहमीच पाहिलेत या स्पर्धेमध्ये. या वर्षी आपण ड्रिंक ट्रॉली पाहतोय. महेंद्र पाटील पहिला चेंडू, कोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलं गेलं, सॉफ्ट हँडनं सिंगल इथे कंप्लीट. खातं उघडलं गेलं मोहनच्या अकाउंटचं 1 या धावेनं आणि खातं उघडलं गेलं साई दत्त पेनकरपडा या टीमचं. 42 धावेंचा पाठला करतो हा संघ. घरचं मैदान, आयोजक प्रायोजक स्वतः आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहू शकाल. कारण आज घरचा संघ पेनकरपडा संघ इथे खेळणार आहे. त्याच्यामुळे या पेनकरपडा गावातील जे नगरवासी आहेत ते मात्र थेट या मैदानाच्या दिशेने आलेत. आमच्या टीमला आम्हाला चेअरअप करायचं आहे, आमच्या टीमला आम्हाला जिंकताना पाहिजे आहे. आणि घरच्या मैदानावर खेळताना थोडाफार प्रेशर असतो कुठल्याही संघाला म्हणा.
मात्र स्वप्न असतं प्रत्येक संघाचं की घरच्या मैदानावर टायटल घ्यायचं आहे मला. हे स्वप्न अनेक संघांचं असतं. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं स्टोक खेळला गेलाय. स्क्वेअर लेग डीपला चेंडू निघून होतो. मिड विकेटचा फिल्डर वेगानं आलाय. नितीन नाईक थोडंसं मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. नितीन नाईक नाहीत त्या ठिकाणी. विक्रम आहेत त्या ठिकाणी. 2 धावे ते कंप्लीट. धावा झाल्या त्या म्हणजेच 3. अनेक टीमचं ते स्वप्न पूर्ण झालंय. घरच्या मैदानावर घरच्या स्पर्धेमध्ये टायटल जिंकलंय. मात्र काही संघांचं ते स्वप्न अजूनही अधुरं आहे. पुढचा फटका आहे. आपण पुढचा फटका खेळला गेलाय. डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा मिळतील. मात्र एक स्वप्न पूर्ण झालं बघा. 2017-18 या कालावधीमध्ये पेनकरपाडा संघ 40+ क्रिकेटमध्ये आला आणि तिथून मात्र ते स्वप्न पाहिलं गेलं की आम्हाला आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं टायटल जिंकायचं आहे. आणि ते स्वप्न पूर्ण झालं मोरव्याच्या मैदानावर. काय वाजत गाजत ती ट्रॉफी पेनकरपाड्याच्या गावामध्ये फिरवली गेली. काही तर खेळाडूंचं त्यांच्या सौभाग्यवतींनी औक्षण केलं घरी आल्या आल्या. भरपूर काही पाहायला मिळेल व्हिडिओ आपण. धावा झाल्या त्या 5. या आठवणी आहेत सगळ्या आणि त्या आठवणी मी शेअर करतोय. लेटकटचा फटका आहे. कट केला गेला. पॉईंट रिझर्व्हमध्ये फिल्डर पंकज आहेत. एकदा तर वेगानं पुढे डाबाचा कॉल. धोकादायक ही धाव ठरू शकली असती जर पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू फील्ड झाला असता तर. 2 धावा. धावा झाल्या त्या 7. 42-42 करायच्या आहेत. कारण एक आनंद बघा. आणि ज्यावेळेस पेनकरपाडा संघानं टायटल मोरव्याच्या मैदानावर हाती घेतल्यानंतर मित्रांनो फक्त पेनकरपाडा संघालाच आनंद झाला असं नाहीये तर या संस्थेच्या माध्यमातून मी तर म्हणेल 22 संघांना तो आनंद झाला होता की पेनकरपाडा संघ जिंकला. धावा झाल्या त्या 8. डॅशिंग पर्सनॅलिटी रमाकांत भोईर साहेब आमच्या व्यासपीठावर आहेत. मात्र हे सीझन रमाकांत भोईरसाठी देखील चांगलं गेलंय. काही क्षण आठवणीतले आहेत रमाकांत भोईर साहेबांच्या की काही कारणामे रमाकांत भोईर साहेबांना देखील 40+ क्रिकेटमध्ये केलेत. पंच केलं गेलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर होता मात्र बीट करत चेंडू डीप मध्ये निघून येतो. नितीन नाईक वेगाने येतात चेंडूवर. एकदा तर पूर्ण गेला. डबलचा कॉल तो व्यवस्थित नव्हता. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाला येते डगआउट मधून. या दुहेरी धावेने धावा संख्या झाली आहे ती तब्बल 10 धावा झाल्या आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालंय. धावा झाल्यात त्या 10. तब्बल 42 धावांचा पाठला करतोय पेनकरपाडा मास्टर्स संघ. आजही जर आपण आणि आता या क्षणी मी म्हणेल जर तुम्ही पेनकरपाड्याच्या गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेलात ना मित्रांनो तर प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही ऑन असतील आणि प्रत्येकाच्या घराच्या टीव्हीला कुठले कार्यक्रम असतील तर या मॅच असतील इतकं मी 100% पाहू शकेल. कंपॅरिझन तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. बघा गोडदेव संघ 7वर 1 होता. पेनकरपाडा संघ 10वर 1ही विकेट नाहीये. मात्र भरपूर अशा मायमाऊली आहेत पेनकरपाड्या खेळाडूंच्या. काही सौभाग्यवती आहेत. काही त्यांच्या मुली आहेत. काही त्यांच्या आई आहेत. त्यांना क्रिकेटचा भरपूर शौक आहे. धावा झाल्या 10. मॅचच्या दिशेने येऊया आपण गोलंदाजी ट्रॅकवर. 35 इयर ओल्ड यास्मी स्पोर्ट्स चे मालक प्रोप्रायटर मिस्टर राहुल गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहेत मोहन. मोठा स्ट्रोक खेळायचा होता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू पॅडवर लागला गेला. 1 धाव इथे मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती 11. 42-42 करायची आहे. स्विंगच्या अगेन्स्ट मी म्हटलंय की खूप मोठं चॅलेंज आहे पेनकरपाडा टीम समोर. कारण ज्यावेळेस पेनकरपाडा संघ या स्वतःच्या घरच्या मैदानावर सराव करतो ना त्यावेळेस वेगवान गोलंदाज असतात. स्विंगचे सुलतान नाही आहेत. स्विंगचे गोलंदाज मी म्हणेल कमीत कमी आहेत सरावाच्या दरम्यान पेनकरपाडा टीममध्ये. त्याच्यामुळे इथेही मोठी परीक्षा असेल पेनकरपाडा टीम समोर. धावा 11 मिस केला हा बॉल मनोज पाटील न. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो यावेळेस अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. फक्त चेंडूला डिफेन्स करावं लागलं आणि तर नक्कीच या चेंडूने वेध घेतला असता तो यष्टीचा. गुड बॉलिंग राहुल. हा मुलगा नक्कीच होमरमध्ये गोडदेव टीम मध्ये आला 35 मध्ये आणि तिथून जिथून क्रिकेट स्टार्ट केली 40 तिथून मात्र या मुलांना एक स्थान कायम ठेवलं. बरेचसे खेळाडू येत आहेत. बरेचसे खेळाडू जात आहेत. आपला परफॉर्मन्स दाखवतात. मात्र राहुलच्या विषयी म्हणायचं गेलं तर राहुलने तो परफॉर्मन्स अजूनही मेंटेन ठेवलाय. फटका चांगला आहे मात्र हवेत खेळला गेलाय. जय चेंडूच्या खाली. पहिली विकेट डाऊन. पहिला धक्का पेनकरपाडा मास्टर्स या टीमला. मिस्टर मोहन परतीच्या मार्गे आउट. तुला होईल लवकर
मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा फुलांचा गोदला आणशील आता तू थँक्यू. सन्माननीय क्रियेश प्रभाकर म्हात्रे साहेबांचे सुपुत्र आहेत क्रियेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पहिला धक्का मोहन या ठिकाणी बाद होतोय. एक नक्कीच प्लॅनिंग केली होती. लेफ्ट हँड बॅटर मोहनला संधी दिली होती घरच्या मैदानावर खेळण्यासाठी की इथे मोहनकडून एक चांगली खेळी नक्कीच होईल. लेफ्ट हँड बॅटर आहे त्याच्यामुळे एखादा फटका मोहनचा आपल्या टीमसाठी कामी येऊ शकेल या प्लॅनिंगनुसार मोहनला पुढे आणलं होतं खेळण्यासाठी. मात्र नक्कीच मोहन सक्सेस झाला नाही इतकंच म्हणू शकेल. लवकर बाद झाला मोहन आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो या मिस्टर प्रशांत वर्तक. धावा 42 करायचे आहेत. धावा फळकावर लागल्या गेल्या आहेत त्या 12 धावा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते दुसरं. राहुल तयार. सॉफ्ट हँडनं चेंडूला ऑन साइडला खेळला गेला. डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑन रिझर्व मध्ये निघून जातोय. जय पाटील चेंडूला स्टॉप करतोय. एकच धाव मिळेल. धावा झाल्या त्या 5. मग अशी मी अंकुश वर्तक सोबत चर्चा केली की अंकुश तू प्लेइंग 11 मध्ये मित्रा का नाहीयेस. तर अंकुश म्हणतो की माझ्याकडे जबाबदारी दिली आहे कारण जेवणाचं मंडप आहे जेवणाचं जे काउंटर आहे ते मला सांभाळायचं आहे. आणि बघा जी जबाबदारी दिली ती जबाबदारी तो प्रामाणिकपणे पाळतोय आणि पेळतोय मी तर म्हणेल. वन ऑफ द ग्रेट प्लेअर अंकुश वर्तक. काय नक्की खेळायचं आहे हेच कळत नाहीये. मनोज पाटील आपला नॅचरल खेळ विसरलेत की काय हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. कारण हा जो खेळ आहे हा मनोज पाटलांचा नॅचरल खेळ नाहीये. एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो मनोज. मात्र या पद्धतीनं मनोजच्या समोर अडचणी येतील. चेंडू ते निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा फळकावर आहेत त्या 13 धावा. कारण मनोज पाटील म्हटलं तर ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. मात्र तो कदाचित ती भूमिका विसरलाय इतकं म्हणू शकेल. धावा झाल्यात ते म्हणजेच 13. 2 षटकांचा खेळ संपलाय. वळूया आपण डीजेच्या दिशेनं त्यांना येऊया मॅचच्या दिशेनं. डीजे तू श्वास आमुचा अभिमान आमुचा घेऊया शपथ पुन्हा. तू श्वास आमुचा अभिमान आमुचा घेऊया शपथ पुन्हा. करूया निर्धार एक होऊया. करूया निर्धार एक होऊया. बेणकर पाडा पुढे नेऊया. बेणकर पाडा. थँक्यू. नक्कीच निर्धार तर हा प्रत्येक व्यक्तीनं करायला हवा कारण प्रत्येकाचं कर्तव्य आहे की माझ्यासोबत माझ्या गावाची देखील प्रगती व्हायला हवी. माझ्यासोबत माझा गाव देखील पुढे जायला हवा. एक चांगलं गीत वाजलं गेलं आणि प्रत्येकाने निर्धार करूया आपण की आपल्या गावाला आपण पुढे नेऊया. पुन्हा एकदा कोलवाटापदा चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला या ठिकाणी स्टॉप केलं गेलं. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो प्रमोद कडून एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे ओमप्रमोद गोडदेव या टीमचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पॅट अँड बॅटच्या अगदी मधोमध हा चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळला गेला होता. सिंगल इथे मिळेल. धाबा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 14. अहमदाबाद वरून म्हणजे असं म्हणू शकू का दमण इथे स्पर्धा सुरू आहे तिथून प्रेक्षक लाईव्ह बघतायत का. अहमदाबाद वरून देखील एक स्पर्धा काही प्रेक्षक लाईव्ह बघतात बघा. त्यांचं देखील नक्कीच साईदत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीनं हार्दिक स्वागत. अक्रॉस खेळायचं होतं यावेळेस नक्कीच काय घडलंय. हिट विकेट की प्ले डाऊन. यस प्ले डाऊन. एक मोठी विकेट. मनोज पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. मोठा धक्का असेल. घरदार सोडून देते तुमच्या हाती हात. लग्नाचे देते वचन राजा भरवसा ठेवून. लग्नाचे देते वचन राजा भरवसा ठेवून. बाई सासवडला लांडग्यात. थँक्यू धन्यवाद डीजे.
एक प्रकारे जर मनोज पाटील यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर आपल्या भाषेत म्हणायचं गेलं चाचपडत खेळत होता मनोज पाटील थोडासा खेळपट्टीवर. मोठी विकेट आहे, मोठी विकेट या ठिकाणी रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. बघा या ठिकाणी काय घडलंय, नक्की नेमकं काय घडलंय. यस बॅटची एज आणि त्यानंतर मात्र चेंडू आदळला गेला तो यष्टीवर प्लेडाऊन होतोय. एक मोठी सफलता प्राप्त केली आहे प्रमोदनं. आपल्या या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 14. तर काही लोक मला वाटतं मनालीवरून देखील जवळपास ही मॅच पद्धत भावेश पाटील गोडदेव टीमचे माजी कर्णधार मनाली या ठिकाणी फिरायला गेले आणि तिथून मात्र ते लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. वेलकम भावेश, तुझं देखील हार्दिक स्वागत मित्रा. उलटा पुलटा असतो यावेळेस स्विच इट खेळायचा होता मात्र फटका व्यवस्थित कन्वर्ट झाला नाहीये. डिक्लेरेशन झोनमध्ये निघून जाईल चेंडू, एक धाव मिळेल. हवेच्या सोबत खेळण्याचा प्रयत्न होता दीपक म्हात्रे यांचा. एक धाव, एकही धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15 धावा. धावा 42 करायच्या आहेत. टार्गेट मात्र थोडस मी म्हणेन लांबलंय पेनकरपडा टीम कडून. म्हणजे इथून जवळपास 1 ते 2 मोठे फटके जर आले तर या मॅच मध्ये नक्कीच वापसी पेनकरपडा संघ करू शकते. इथे घरच्या मैदानावर चेंडू पडल्या पडल्या अगदी खाली बसला आणि या चेंडूने भेद घेतला यष्टीचा. दांडी गोल. दीपक म्हात्रे यांची विकेट प्राप्त केले मिस्टर प्रमोद. आउट. बघा आमचा डीजे वाला देखील नाराज झालाय. पेनकरपडा संघाचा तो खंबीर पाठीराखा आहे मात्र तो देखील थोडासा नाराज झालाय की मी काय डीजे वाजू. इथे पेनकरपडा संघाचे विकेट जात आहेत. धावा झाल्यात त्या म्हणजेच 15 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. आता मात्र पेनकरपडा संघाच्या अडचणी वाढल्या आहेत, संकट वाढले आहेत आणि संकट मोचक कामगिरी करावी लागेल. हे विघ्न आहे पेनकरपडा या टीमवर आणि हे विघ्न हरावं लागेल. आता विघ्न कोण हरणार मित्रांनो, तर विघ्न हरता या टीम मध्ये देखील आहे तो म्हणजे मिस्टर गणेश. हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. गणेश पाटील ज्यांना विघ्नहर्ता म्हणतोय आपण. अनेकदा अशाच विघ्नातून बाहेर काढलं होतं ते म्हणजे गणेशनं आपल्या टीमला. त्यामुळे इथे नक्कीच हे देखील विघ्न दूर करावं लागेल गणेशला आपल्या टीम समोर आलेलं. धावा 15 आहेत मात्र काय गोलंदाजी प्रमोद कडून, अप्रतिम गोलंदाजी. 2 विकेट प्राप्त केल्या आहेत. शॉर्ट बॉल आहे, बागफडला जाऊन चेंडूला पंच करायचं होतं मात्र बॅटची एज लागून चेंडू निघून जातो यष्टीच्या मागे. एकच धाव मिळेल या ठिकाणी. या एकेरी धावेने धावा संख्या फळकावर लागली जाते पेनकरपडा मास्टर्स या टीमची. 16 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटक आतापर्यंत पूर्ण झाले मात्र प्रमोदचं काय षटक हाताळलं गेलं. फक्त आणि फक्त प्रमोदनं धावा खर्च केल्या 3 आणि 2 महत्वपूर्ण विकेट पेनकरपडा टीमच्या बाद केल्या. एक म्हणजे मनोज पाटील, त्यानंतर दीपक म्हात्रे. 2 महत्वपूर्ण खेळाडू पेनकरपडा टीमचे म्हणजे 2 पेनकरपडा टीमच्या बाजूच मात्र या ठिकाणी छाटून टाकल्यात असं मी म्हणू शकेल. 16 धावा झाल्या. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत 26. जाऊया आपण डीजेच्या दिशेनं, थोडंसं टेन्शन दूर करूया, म्युझिकला ऐकूया आणि त्यानंतर येऊया या मैदानाच्या आतमध्ये या मॅचच्या दिशेनं. थँक्यू. बघा ही गाडी आपण बघू शकाल ड्रिंक ट्रॉली आहे मात्र या ड्रिंक ट्रॉलीचा वापर ग्रँड फिनालेमध्ये देखील होईल. जो संघ विजेता होईल त्या संघाच्या कॅप्टनला या गाडीतून संपूर्ण मैदानाच्या गोल गोल ट्रॉफी घेऊन फिरवलं जाईल. चला बालकुम संघ या ठिकाणी आलाय. सगळे आलेत का खेळाडू? नाही आले. मग आता काय करायचं? ओके चला काहीतरी करूया आपण.
आता पेनकरपडा संघाला कुठला बँड द्यायचा, ब्रास बँड द्यायचा की कुठला बँड द्यायचा? चांगला चेंडू आहे, टार्गेट थोडंसं लांबलंय, यावेळेस नक्कीच विचार करावा लागेल. एक मोठं टार्गेट समोर आहे पेनकरपडा या टीमच्या. पहिला चेंडू डॉट डॉट चेंडू मात्र बॅकफुटला घेऊन जाऊ शकेल टीमला. मेहनत करावी लागेल. फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं मात्र हवेत खेळला गेलाय. मागे आहेत पंकज, एक चांगला कॅच टिपलाय आणि या ठिकाणी खेळ संपलाय. मिस्टर प्रशांत वर्धक यांचा आउट. थँक्यू. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा प्रशांत वर्धकनं आपल्या टीमसाठी बनवल्या. रिप्ले आपण पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. विथ द स्विन मी म्हणेल ऑफ ब्रेक झाला होता चेंडू आणि जवळपास त्या अखुडी टप्प्याच्या चेंडूला ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न केला होता. स्वीपर पॉइंट कव्हर रिझन मध्ये फिल्डर होता प्रोडक्शनसाठी मिस्टर पंकज पाटील. सुंदर असा तो कॅच पंकजनं टिपला आणि आणखीन एक मोठा धक्का दिला तो पेनकरपाडे या संघाला. 16 धावा फक्त फलकावर आहेत आणि 4 विकेट आतापर्यंत पेनकरपाडा संघानं गमावल्या आहेत. फुलटॉस आडव्या बॅटनं डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवून दिलं गेलं स्क्वेअर लेग डीप मध्ये. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. स्ट्राईक एंडला थ्रो येत आहे. फक्त या फटक्यावर मिळते 1 धाव. धावा झाल्या आहेत त्या 17. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. आर के मोरवा आणि भाईंदर या दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. आम्ही तुम्हाला नरेश दादा अगोदर कॉल दिला होता. तुमची मॅच सुरू असताना आम्ही वारंवार ते माईकवर बोलत होतो की ट्रॉफिक मध्ये अडकलाय बालकुम संघ. आम्ही तुम्हाला आताच सांगत नाही हो दादा, कारण हे आताच कॉल नाही मी देत. तर 2 मॅचेस झाल्या नरेश दादा मी कॉल देतोय तुम्हाला. पण मी 2 मॅच कॉल देतो नरेश दादा. तुमची मॅच सुरू असतानाच मी कॉल दिला होता तिथे, कारण ट्रॅफिक मध्ये बालकुम संघ अडकलाय मी म्हटलं होतं. फुलटॉस आणि या फुलटॉस चेंडूला अगदी पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी म्हटलं होतं पेनकरपडा संघासमोर हे विघ्न आहे आणि हे विघ्न कोण आणणार तर विघ्न आणणार गणेशच्या बॅटमधून हा षटकार. गणेशने मारला. थँक्यू डीचे. 7 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 17. 7-17 समोर आहे गणेश. एक षटकार गणेशच्या बॅट मधून आलाय, मात्र हा षटकार नव्हता तर ही संजीवनी होती. ही संजीवनी होती पेनकरपडा मास्टर्स या टीमला. पासिंग डाऊन द पिच. पुन्हा एकदा पुढे येऊन चांगला स्ट्रोक खेळला गेला साइड स्क्रीनच्या अगदी समोर. जयन मात्र चेंडूला फेकून दिलं आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण जयकडून. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. उलकावणी दिली होती, कदाचित त्या 3 धावा होऊ शकल्या असत्या. स्ट्राईक साठी प्रयत्न होता गणेश यांचा, मात्र या शेवटच्या चेंडूवर मिळतील 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा सामना संपलाय. धावा फळकावर लागल्या गेल्या आहेत त्या 27 धावा. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्यात तब्बल 15. 6 चेंडू 15 धावा. बालकुम संघ पूर्ण संघ आला असेल तर जरा कळवा, जेणेकरून आम्हाला पुढच्या मॅचचा अनाउन्समेंट करायला. कैलास भोईर, किती खेळाडू बाकी आहेत अजून? आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं प्लीज. 6 चेंडू 15 धावांची गरज. गायमुख या ठिकाणी रस्त्याचं मुख्य रस्त्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले त्या ठिकाणी. आणि मला वाटतं येत्या 30 तारखेपर्यंत त्या ठिकाणी त्या रस्त्याचं काम चालणार आहे. 6 चेंडू 15 धावा. बघाचपासून आपण हे चित्र पाहतोय. 6 चेंडू 14, 6 चेंडू 15. आता देखील तेच समीकरण समोर आलं आहे. 6 चेंडू 15 धाब्याचा जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे पेनकरपडा मास्टर्स या टीमची. गणेश आणि विशाल मात्र जे 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, विभाग प्रमुख मंगेश कमलाकर पाटील पेनकरपडा या 500 रुपयाचा कॅश प्राइजचा मात्र मानकरी ठरलाय मिस्टर गणेश. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. विभाग प्रमुख मंगेश कमलाकर पाटील यांच्याकडून.
गोलंदाज या ठिकाणी जय तयार. पहिला चेंडू वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, बीमर हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवर 1+1 बाय 1 गेट 1 फ्री मिळतील त्या 2 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत 13. बघा पहिल्या चेंडू जर आपण पाहिला तर पहिल्या चेंडूमध्ये असं वाटलं की नशिबाचा दरवाजा तो उघडला गेला पेनकरपड्याच्या बाजूनं. जय पाटील येत आहेत. 1+1 2 धावा. एकही चेंडू न टाकता 2 धाव मात्र गोडदेव संघानं फ्रीच्या माध्यमातून दिलेत पेनकरपडा या टीमला. यापुढे सिंपलच्या वरून कॅपमध्ये स्ट्रोक खेळला गेला. इथे मात्र चेंडू फरार. हा चौकार अगदी चेंडू जो लँड झाला तुम्ही तर म्हणजे आउटफील्ड मध्ये जो दगड आहे कदाचित छोटासा त्या दगडावर तो चेंडू पडला गेला आणि तिथून मात्र या चेंडून अगदी डाऊन द ग्राउंड वेग पकडला. अगदी सरसपट चेंडू हा 4 धावांसाठी. त्यासाठी म्हटलं ना की तो जो चेंडू बीमरचा तो चेंडू हाताळला गेला तिथून काय पेनकरपडा संघाच्या नशिबाचा दरवाजा उघडला गेला की काय हे चित्र स्पष्ट त्या ठिकाणी दिसू लागलंय. आणि या चौकारानं नक्कीच मित्र म्हणजे नशीब उघडलं गेलं. या चौकारानं धावसंख्येचा वेग वाढलाय. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 33 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते 5 धावा करायचे आहेत त्या 9. प्रतीक कडून देखील पारितोषिक आले. षटकार चौकार 500 रुपये प्रतीक मात्रे यांच्याकडून. पुन्हा एकदा वेगवान चेंडू अराउंड द कार्पेट चेंडूला खेळला गेलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडूला फील्ड केले गेले. 1च धाव मिळेल. जय आहे. संघर्ष खूप मोठा आहे यावेळेस. नक्कीच ही लढत अफलातून पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 8. कोण देणार कोणाची साथ, कोण लावणार कोणाची वाट. धावा करायच्या आहेत त्या 8. टेन्शन दोन्ही बाजू में. विकेट चेक करूया आपण. चला विकेट पाहूया आपण दोन्ही टीमच्या. बघा 3 विकेट पडल्या होत्या त्या गोडदेव संघाच्या आणि 4 विकेट पेनकरपडा टीमच्या आहेत. त्याच्यामुळे कंपल्सरी धावा आहेत करायच्या पेनकरपडा टीमला. 8 धावा या कंपल्सरी करायच्या आहेत. जय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तयार. समोर आहेत गणेश. यावेळेस हा चेंडू अंगाला लागून मात्र निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये, डी झोन मध्ये. 1 धाव मिळेल. धावा करायच्या 3 चेंडू मध्ये 7. काय मॅच आहे. सगळ्यांच्या नजरा या मॅचच्या दिशेनं. अगदी मगाशी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिझर्व मध्ये जो खास करून प्रेक्षकांचा जो स्टँड आहे त्या स्टँड मधून देखील जोरात आवाज आला. भरपूर सपोर्टर्स आहेत पेनकरपडा मास्टर्स या टीमचे. 3 चेंडू 7 धावांची गरज. जय पाटील. फटका फसलाय. पुलचा फटका खेळायचा होता. वेट खेळला गेलाय आणि काय कॅच टिपला यष्टीरक्षकानं. विक्रमनं जबरदस्त कॅच टिपला. एक मोठा फलंदाज बाद अँड वेळेवर मात्र हा पेनकरपडा टीमला 420 हा एक जोरदार मात्र झटका असेल. गणेश बाद होतोय. आउट. सन्माननीय नगरसेवक सभापती ठाणे मनपा मी भूषणजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय नगरसेवक आणि सभापती भूषणजी भोईर साहेब विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. 2 चेंडू धावा करायच्या 7. काय देईल का 7 अमित. बघा प्राइज वाढलंय. संघ अडचणीमध्ये आहे. संघाला करायच्या आहेत त्या 7 धावा 2 चेंडू मध्ये. त्याच्यामुळे ते प्राइज थोडंसं वाढलंय. मंगेश कमलाकर पाटील जे विभाग प्रमुख आहेत ते म्हणतायत आता मात्र मी एका षटकारासाठी 2000 रुपये लावतोय. षटकार मारा 2000 रुपये कमवा आणि आपल्या टीमला देखील विजय मिळवून द्या. मात्र जय पाटील काय गोलंदाजी. अगदी मी तर म्हणेल ही बुलेट ट्रेन आहे गोडदेवची. यावेळेस कुठल्याही प्रकारचा स्विंग नाहीये, कुठल्याही प्रकारचा टर्न नाहीये, तर वेगवान गोलंदाजी होती जयकडून. 2 चेंडू 7 धावांची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फक्त सिंगल या ठिकाणी काढला गेलाय. आता 1 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावा करायचे आहेत. गोल्डन षटकार.
गोल्डन षटकार मारायचा आहे. एक साची मॅच 40+ क्रिकेटमध्ये एक साची मॅच बऱ्याचदा आपण पाहिलंय आणि एक साची मॅच बऱ्याचदा जिंकली आहे चेस करणाऱ्या संघाने देखील. त्याच्यामुळे काय घडेल, अनेक आपण गोल्डन षटकार पाहिलेत. एक चेंडू 6 धावा, 6 धावा एक चेंडू. ऑन साइडला मात्र फटका बसलाय, हवेत खेळला गेलाय. मागे आहे तो म्हणजेच क्षेत्ररक्षक राहुल, त्याने टिपलाय कॅच. शेवटच्या क्षणी मात्र जयनं घेतले विशालची विकेट. पेनकरपडा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. मात्र अभिनंदन गोडदोय मास्टर्स, ही मॅच गोडदोय संघाने जिंकले. पुढच्या वाटचालीसाठी गोडदोय संघाला खूप खूप शुभेच्छा. तर या स्पर्धेमध्ये नक्कीच एक चांगला खेळ पाहायला पेनकरपडा टीमचा, त्याबद्दल पेनकरपडा टीमचं देखील मनापासून आभार. प्रशांत वर्तक, जरा प्लीज आमचे लाईव्ह टेलिकास्ट आहे तिथे पडद्याचा जरा बंदोबस्त करा, ऊन त्यांच्याकडे आलाय. अन्यथा नक्की आयोजक बघा, बालघुमचे 7 खेळाडू आलेत. पुढची मॅच कोणती खेळवत आपण हे क्लिअर करा अगोदर, त्यानंतर तुम्ही जा कुठे जायचं आहे तिकडे. शशिकांत वर्तक बघा, दोन्ही टीम कॅप्टनना टॉससाठी बोलवायचं आहे, त्या अगोदर क्लिअर करा त्यानंतर जा. ओके चला, NS भाईंदर टीम कॅप्टन आणि RK मोरवा टीम कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. यस, मॅन ऑफ द मॅच चला प्रमोद न्यायचंय. मॅन ऑफ द मॅच साठी प्रमोद पाटील नाही यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच 3 धावेचं निव्वळ षटक हाताळलं गेलं आणि 2 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केल्या प्रमोदनं. प्रमोद साठी 500 रुपये. प्रमोद तुझ्यासाठी 500 रुपये भावेश ऑनलाईन करेल, खास तो फिरण्यासाठी गेलाय मनाली या ठिकाणी, तिथून तुला 500 रुपये तो जीपे करतोय. हे तुझ्यासाठी नक्कीच कॅश प्राइज आहे भावेश कडून. भूषणजी बोईट साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. वेल्डन प्रमोद, 3 धावेचं षटक हाताळलं गेलं आणि 2 महत्वपूर्ण विकेट, एक म्हणजेच मनोज पाटील, त्यानंतर जवळपास दीपक म्हात्रे, या 2 महत्वपूर्ण विकेट त्या म्हणजेच काढल्या त्या प्रमोदनं. अभिनंदन. चला टॉस करण्यासाठी या, टॉस करण्यासाठी यायचंय. NS भाईंदर टीम कॅप्टन ॲलन आणि RK मोरवा टीम कॅप्टन नरेशजी म्हात्रे, आपण टॉस करण्यासाठी या. एक खेळाडू चेंज आहे का? RK मोरवा टीम 3 प्लेयर चेंज आहेत. ओके गणेश पाटील आपण यायचंय, 500 रुपये आपले देखील कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. एक षटकार आपण देखील मारला होता. मंगेश पाटील यांच्याकडून ते 500 रुपयाचं पारितोषिक आहे, पण ते नाहीये. त्यांचे सुपुत्र देवा पाटील एक कॅश प्राइज देतील.